मॉर्निंग गाईस. आज आमचा कोर्गमध्ये आहे डे 3 आणि आमचा आज लास्ट दिवस आहे आणि आज आम्ही संध्याकाळी जाणार आता इथनं. त्याआधी मी तुम्हाला जो आमचा स्टे आहे त्याचा बाहेरचा मॉर्निंग व्ह्यू दाखवते. पहिले मॉर्निंग हे असं काही तुम्हाला बेडमधून दृश्य दिसतंय. ह्याच्यावर थोडं डल वाटतंय बट इट इज व्हेरी नाईस. तिकडे बघा सूर्योदय झालाय, तुम्हाला तो सूर्याचा गोळा सकाळचा दिसतोय. आणि हे बघा बाहेर आलं की हे असं आहे, फुल्ली लाईक अ जंगल. आणि हा आहे आमचा स्टे. वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत, खूप असं छान वाटतंय. चला तुम्ही आवरते. गुड मॉर्निंग मित्रांनो. गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या डे 3 व्लॉगमध्ये. आणि आम्ही आज लवकर उठले कारण आम्हाला आज खूप सारे स्पॉट करायचे. खूप सारे नाही, 2 स्पॉट आहेत. वारूळ किती मोठं. 2 नाही 3-4 आहेत. वारूळ बघा सगळ्यांनी. वारूळ बघा आहे, किती मोठं वारूळ आहे. आणि आम्ही आता चालू आहे ब्रेकफास्ट करायला. त्यांच्याकडून आम्हाला कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट आहे. आणि मित्रांनो आम्हाला बरोबर 8:30ला ब्रेकफास्ट भेटलेला आहे माझ्यामुळे. त्यामुळे आता आम्हाला लवकर निघता येईल होतं. हे दाखव. खायला काय काय येतं? इडली आहे इकडच्या टाईपची इडली आहे. आणि फ्रूट्स आहे, फ्रूट म्हणजे वॉटरमेलन आणि सांबार. आणि हे आहे त्यांचं किचन, मस्त आहे किचन. आणि हा आहे व्ह्यू, मस्त आहे. तर हे जे आहे ते मी पहिल्यांदा खातो गोळा इडली गोळा गोळा. आणि ठीक आहे, हे पण बरं नाही. ठीक आहे, चला कुठं जायचं? खाऊयात तुम्ही आता. खा. हो मस्त आहे. सांबार पण जरा वेगळं आहे. नऊ वाजता लाईट वरती गेला का सॉरी? 9 वाजता सूर्य लाईट वरती आहे. फायनली आम्ही आलो दुबारी एलिफंटला. आणि तिथं पोचल्याच आम्हाला एकदम मस्त ॲडव्हेंचर करायला भेटलं, जे की तुम्ही बघू शकता. इथं सगळे लोक एकदम नदीतून क्रॉस करून पलीकडे जाणार आहेत. जसं पहिलं जेव्हा इथं खूप नदीला पाणी असतं त्यावेळेस इथून छोट्याशा होडी जातात. पण हे आमचं भाग्य की आम्हाला हे मस्त ॲडव्हेंचर करायला भेटलं. बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर, जे की सगळीकडूनच पाणी नसतं. मस्त नदीचं पाणी वाहत आहे आणि आम्ही त्या पाण्यातून मस्त चालतोय. जरा ॲडव्हेंचरच झालं, छान वाटतं. पण चला, एक फायदा झाला माहिती आहे, आपले बोटचे पैसे वाचले. तरी अजून अर्धा राहिले, अर्धा आम्ही पार केलं आहे हळूहळू. पाण्याचा प्रेशर थोडं वाटतंय कधी नाही वाटत. तर इथपर्यंत आम्ही निम्म पार केलं होतं, अजून निम्म बाकी होतं. पण खूप मजा येत होती, खूप मस्त वाटत होतं. आणि नदीचं पाणी थोडं पायाला पण गुदगुल्या होत होत्या आणि प्रवाह पण काही एवढा जास्त नव्हता, त्यामुळं मजा आली आम्हाला खूप.
हे घेऊयात थांब. आणि फायनली आम्ही नदी क्रॉस करून आलो दुसऱ्या साईडला, जिथे की दुबारी एलिफंटची एंट्री गेट होती. एंट्री गेटमध्ये प्रवेश करण्यासाठी 150 रुपये पर पर्सन होते. तर ते तिकीट आम्ही काढल्यानंतर त्यानंतर मी असे चाळी करत होतो. मला पळता नाही येणार. हां चल. आणि एंट्री केल्या केल्याच आम्हाला एक मस्त हत्ती दिसला, भला मोठा. त्यामुळे आम्ही खूप खुश झालो. दुबार एलिफंट कॅम्पला काय आहे, ते तिथे रोज सकाळी हत्तीला आंघोळ घालतात. तुम्हाला जर हत्तीला आंघोळ घालायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यायचे असतात आणि त्यांना आंघोळ घालायचे असते. तर हा मला बोलत होता की ते हत्ती दमत असते, तर म्हणून मी त्याला सांगते की तिथे खूप सारे हत्ती आहेत, एकेकाचा नंबर 15-15 मिनटं असं काहीतरी चालू असेल त्यांचं. ठीक आहे, चला आता बस झालं ध्यान. त्यानंतर आम्ही आलो हत्तीची आंघोळ बघायला, जिथे की फक्त एकच हत्ती दिसला आम्हाला. कारण की बाकी आत्ताच काही हत्ती आंघोळ करून गेले होते आणि आता थोड्या अर्ध्या तासानंतर बाकीचे हत्ती येणार होते. तर इथं फक्त एकच हत्ती होता. जर त्यांना आंघोळ घालायची तर त्यासाठी आपल्याला सेपरेट पैसे द्यावे लागते. त्यामध्ये पण काहीतरी ऑप्शन्स आहेत, हात लावायचा, आंघोळ घालायची, हाताने साबण लावायची, त्याचे वेगवेगळे पैसे आहेत. पैसे आपणच द्यायचे ना आंघोळ आपणच घालायची, अशी परिस्थिती सध्या. आतमध्ये अलाउडच नाहीये, आतमध्ये अलाउडच नाहीये. तर आमचं एवढं बॅड लक होतं, आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस हत्तीला काही आंघोळच घालत नव्हते. ज्यावेळेस आम्ही तिथून बाहेर पडलो त्यावेळेस आम्हाला दिसले की काही हत्ती बाहेर आले. तर मित्रांनो, फायनली आम्ही आता इथून निघालो आहेत फोटो व्हिडिओ काढून. जे काही फोटो व्हिडिओ होते आमचे, कशाला आमचा फायनल स्पॉट होता गोल्डन टेम्पल, कोर्गचं गोल्डन टेम्पल. तर आज रविवार होता त्यामुळे आज खूपच गर्दी होती इथं. जसं की तुम्ही बघू शकता, ट्रॅफिक, पार्किंगला पण जागा नव्हती. कशी तरी जागा आम्ही शोधली आणि त्यानंतर आम्ही निघालो गोल्डन टेम्पलमध्ये. तर मित्रांनो, आलो आहे आम्ही गोल्डन टेम्पलला आणि ही पाठीमागं आहे एंट्री. आणि अजून तरी एंट्री बी दिसत नाही आम्हाला, काय माहीत आहे का नाही. गाडी पार्किंग केली आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये. तर आतमध्ये आल्याच एकदम मन प्रसन्न झालं टेम्पल बघून. पण गर्दी पण एवढी होती की नीट बघता पण येत नव्हतं काही, कारण की रविवार असल्यामुळे खूपच गर्दी होती. व्हिडिओ फोटो काढायला सुद्धा एवढी जागा नव्हती, एवढी गर्दी होती मुंग्यासारखी. जसं की मी बघू शकतो, मी थोडासा व्हिडिओ काढायचा होता मला, तर किती लोक मध्ये येत होते. त्यामुळे मी सजेस्ट करतो की सुट्टीच्या दिवशी तर तुम्ही बिलकुल कुठे जाऊ नका.
तर मित्रांनो, लय ऊन लागतंय का तुला? एवढं ऊन आहे का? मॉनेस्ट्री बघून झाली आहे. मध्ये बुद्ध होते आणि 2 साईडला माहीत नाही कोण होतं, जे की तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. आणि आता मी थोडंसं चक्कर मारतो साईडला. तिथं खूप सारं मस्त आहे बघायला साईडने. हो ना? हो. बिल्डिंगला काही नाव वगैरे आहे का फक्त मॉनेस्ट्री? मॉनेस्ट्री येते. हो का? फक्त मॉनेस्ट्री का? तिकडे जा ना, मी तर म्हणतो असं जा तिकडे. हां, मी तुझ्यासोबतच आले. आहे मग का फ्रेमच्या बाहेर जाते? ऊन लागतं. हा ना, माझा हात दुखतोय. तिकडे गेला रूम कमी लागतं आहे की नाही? काय करते? ऊन लागतं. थकले मी आज. कसं काय थकली? कारण की उद्या जायचंय घरी. मला नाही जायचं. मग इकडे कुर्ला थांबायचं का? अजून दुसऱ्या ट्रिपला जाऊया. कोणत्या कुर्ला ट्रिपला? कोणत्या ट्रिपला जायचं? आपण आता वायनाडला जाऊया. हो, वायनाड. वायनाडला काय? मला नाव माहिती जायचं. कसं काय नाही माहिती? नाही माहिती, मी नाही गेले तिकडे. मग कसं काय म्हणते वायनाडला आहे? ते मला माहिती आहे तिकडे काहीतरी आहे. काहीतरी म्हणजे काय? तू मी तर मग घरी पण आहे ना. घरीच थांबू. पण घरी तुझ्यासोबत खूप काही काम आहेत ना मला. आमच्या पाठीमागं हे आहे मॉनेस्ट्री हॉटेल. हॉटेल? सॉरी, मॉनेस्ट्री हॉटेल कुठं माझ्या तोंडातून. हे आहे ते पाठीमागं मॉनेस्ट्री. ही बिल्डिंग आहे त्याची, मॉनेस्ट्रीची. बिल्डिंग नाही, हां, बिल्डिंग टेम्पल. तू यू कॅन से टेम्पलला बिल्डिंग थोडी म्हणू शकतो तू. अच्छा, सॉरी गाईज. हे आहे मॉनेस्ट्री हॉटेल. हॉटेल. तर मित्रांनो, जसं की मगाशी मी सांगितलं, हे खरं टेम्पल आहे. आणि ही मला बोलत होती काही सांगते. हे आहे टेम्पल. इकडं आलं म्हणून कळलं आम्हाला की हे टेम्पल आहे. टेम्पल नाही आहे. जे काही असेल ते पण इथंच पाया पडायचं असतं. इथंच जावं लागतं आतमध्ये. कळलं का? त्यांचं छोटं व्हर्जन आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे हेरंगी लेक आणि एलिफंट कॅम्पला. तर ही आहे एंट्री. सूर्यामुळे चांगलं दिसत नाही आहे. ही आहे एंट्री. आणि इकडं आहे तिकीट काउंटर. 40 रुपीज. लाईन लावून जाऊ. फायनली आम्ही 1 किलोमीटर चालत आतमध्ये आलेलो आहे. आणि या साईडला 2-4 हत्ती आहेत. 2-4 नाही, खूप आहेत. मला तर 2-4 दिसत आहेत. चल पुढे जाऊन बघूया. बघू. आणि इकडं सनसेट व्ह्यू आहे. झालं म्हणजे हा ते जरा वेगळं आहे का? ह्याच्या पुढे बघ ना, ते व्हाईट हे. तू खात पण नाहीये. आता आशीर्वाद घ्यायचा असेल तर पण विक्रम नाही त्याचं. काय कुठं काळ तुला कसं असं लागलंय ते कसं?
हा का? कुठेच नाही सोडलं. तर अशा प्रकारे किती छान दिसतंय बघ ते. बघ ना किती भारी दिसतं, ह्याच्यात पण भारी दिसतं. हा. हे बघ. गाईज हा आहे बघा सूर्य. ॲक्च्युली मध्ये धग आले होते ना, त्यामुळे ते गेला होता, परत आला आता. बरं. चला आपण आता जाऊया. तर अशा प्रकारे मित्रांनो सगळे स्पॉट झाले आमचे. झाली कूर्गची सगळी ट्रिप खतम झाली. आता आमची 9 वाजता बस आहे जी आम्ही बुक केलेली आहे. त्याआधी आम्हाला आमची घेतलेली स्कूटी रेंटवर ती आम्हाला रिटर्न करायची आहे. आणि खायचं पण आहे. आणि खायचं पण आहे. चला आता आम्ही इथून निघतोय. तरी आम्हाला जायला अजून 1 आणि तास उद्या 26 जानेवारी असल्यामुळे आम्हाला सुट्टी तर आहे. उद्या आम्ही आम्ही रेस्ट थकणार करून आहे. थोडंसं व्हिडिओ वगैरे बनवू, कारण की तुम्हाला आम्हाला एडिट करावं लागतं. हो चला आता.